कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त शिंगणापूर ग्रामपंचायतचे सरपंच डॉक्टर विजय काळे यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं। या शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। माननीय श्री बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धा क्लिनिकचे विद्यमान सरपंच डॉक्टर विजय काळे व लाईफलाईन लॅबोरेटरीचे संचालक इम्रान सय्यद यांच्या संयुक्त विद्यमाने शिंगणापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरामध्ये रुटीन चेकअप तसेच रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी आणि रक्तदाब बीपी तपासणी मोफत करण्यात आली। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी आणि आजारांचे वेळेत निदान व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगणापूर येथील विद्यार्थ्यांची ब्लड ग्रुप तपासणी करण्यात आली, तर विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली। विशेष म्हणजे डॉक्टर विजय काळे यांनी केवळ मोफत आरोग्य तपासणीच न करता गरजू रुग्णांना मोफत औषधांचंही वाटप केलंय। त्यामुळे या उपक्रमाला ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला। या शिबिरासाठी लाईफलाईन लॅबचे संचालक इम्रान सय्यद व त्यांच्या संपूर्ण टीमनं मोलाचं सहकार्य केलं। त्यामध्ये इम्रान सय्यद, लॅब असिस्टंट पंकज पडवळ, सनी घोडेस्वार, शुभम गोडगे यांच्यासह सर्व कर्मचारी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। या उपक्रमास विद्यमान सरपंच डॉक्टर विजय काळे, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ राजश्री काळे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी, सामाजिक कार्यकर्ते भीमराव सवंसरकर, शालेय शिक्षण समितीचे तज्ज्ञ सदस्य लक्ष्मीकांत सवंसरकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तूभाऊ सवंसरकर, उपसरपंच श्यामभाऊ सवंसरकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक वराट, प्रसाद आढाव, मनोज इंगळे, मेजर कानडे, माजी सदस्य सुरेश सोनपसारे, मुख्याध्यापक खेमनर सर, मुख्याध्यापक हरकल सर, वैरागीनाथ मेडिकलचे दत्तू चव्हाण, सुनील आढाव, सोमनाथ आजगे, दशरथ बाबा सवंसरकर, केरू कुऱ्हे, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल कुऱ्हे, सुखदेव कसबे, दिलीप इंगळे, सुभाष चव्हाण, निवृत्ती गडा, कुणाल सवंसरकर, कंपाऊंडर राजू काळे, महिलांमध्ये छाया काळे, आशालता चव्हाण, कोमल सोनपसारे, श्रीमती गांधीले, सौंदाणे मावशी, कमळाबाई सवंसरकर, रखमाबाई कुऱ्हे, सुमनबाई कुऱ्हे, चहाबाई सवंसरकर यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि रुग्ण उपस्थित होते। समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराने सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिलंय। माननीय बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। आज मी माझ्या हॉस्टेलमध्ये संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त मी आरोग्य शिबिर आयोजित केले आहे। त्यामध्ये आमच्या गावातील आणि सर्व रुग्णांच्या हिमोग्लोबिन तपासणी, रक्तशर्करा म्हणजे ब्लड शुगर तपासणी, CBC टेस्ट आणि ब्लड ग्रुप, शाळेतील मुलांचे ब्लड ग्रुप पण घेतलेले आहे। आदरणीय दादांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण समाजोपयोगी गोष्ट आणि दादांचं हे फार मोठं योगदान आहे की जे वाढदिवस मोठा हे न करता पूर्णपणे कार्यक्रम न घेता समाजोपयोगी गोष्टी झाल्या पाहिजे, हेच मला दादांचा फार अभिप्राय वाटतं। आणि मी दादांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या हॉस्टेलमध्ये कॅम्प ठेवला आहे। आज आमच्या कॅम्पसाठी आमचे बाळूनाना, माजी सरपंच भीमराव सरपंच, मनोज भाऊ, आमचे सदस्य अशोक भाऊ, हरकल सर आणि माझ्या कॅम्पसाठी सहयोगी असलेले आमचे लॅबचे इम्रान सर आणि आमचे पंकज पडवळ सर आणि त्याबाद त्यांची सर्व टीम यांचे मला पूर्ण सहकार्य लाभले। आणि असंच इथून पुढे सामाजिक गोष्ट करण्याचा मी दादांच्या आशीर्वादाने निर्धार करणार आहे। आणि आमचे कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते आमदार श्री विवेक भैयासाहेब यांचे मी सरपंच म्हणून काम करताना त्यांचे फार मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे। आदरणीय ताईंचे पण मार्गदर्शन मिळत आहे। आणि अशा रीतीने एकच ध्यास, समाजाचं काम करणे आणि सर्वात मोठा धर्म म्हणजे समाजसेवा हाच धर्म आहे असं भैयासाहेबांनी मला सांगितले। त्यांच्या मागे मी काम करत आहे आणि इथून पुढे करत राहणार आहे। धन्यवाद। आज जे शिबिर आयोजित केलं, या शिबिरामध्ये कुठले मोफत तपासण्या करण्यात येणार आहे आणि प्रतिसाद कसा मिळाला? आज या शिबिरामध्ये महत्त्वाचे आपल्या गावामध्ये, विशेषतः ग्रामीण भागात आमच्या गावामध्ये पण हिमोग्लोबिन म्हणजे ॲनिमियाचे लक्षणं जास्त जाणवले। त्यामुळे मी हा हिमोग्लोबिन तपासणी, रक्तातलं प्रमाण तपासणी हा मुख्य हेतू घेऊन ही एक तपासणी, त्यानंतर
वाढत्या आणि सगळ्या आहार विहाराच्या याच्या रचनेमुळे आपल्या शरीरात डायबिटीजचे म्हणजे या डायबिटीज आजाराचे लक्षण, मधुमेहाचे लक्षण जास्त आहे. त्यामुळे ती एक रक्त शर्करा, ब्लड शुगर पण तपासणी, त्याचप्रमाणे शाळेतल्या मुलांची ज्यांचे ब्लड ग्रुप राहिले त्यांची तपासणी आणि त्याचप्रमाणे सध्या व्हायरल डिसीज चालू आहे तर CBC म्हणजे पांढऱ्या पेशी वगैरे, प्लेटलेट ही पण तपासणी घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात सध्या प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून मला फोन येत आहे आणि सकाळपासून जवळजवळ 10च्या आतच पेशंटची गर्दी झालेली आहे. मी माझ्या कार्यकुटुंबातर्फे आणि संपूर्ण ग्रामपंचायत, मी शिंगणापूर गावचा प्रथम नागरिक नात्याने आदरणीय बिपिन दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे दादांचं आयुष्य निरोगी राहो ही साईचरणी प्रार्थना करतो. आज शिंगणापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा डॉक्टर विजय काळे हे प्रथम नागरिक या नात्याने त्यांनी सन्माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त या दादांनी जी प्रेरणा दिली आम्हाला का बा तुम्ही माझा वाढदिवस हारगुच्छ शाल न देता या समाजासाठी काय करता येईल ते बघा आणि ते करा. त्या प्रेरणेच्या अनुषंगाने डॉक्टरांनी या शिंगणापूर गावामध्ये जो हिमोग्लोबिन तपासणी मुलींचे किंवा नागरिकांचे, शुगर तपासणी व CBC म्हणजे रक्तामध्ये व्हायरल इन्फेक्शन काय आहे का या तपासण्याचा जो कॅम्प ठेवला त्याबद्दल मी डॉक्टरांचे व सन्माननीय दादांचा वाढदिवस आहे, दादांना या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या गावात आमच्या गावचे सरपंच डॉक्टर विजयराव काळे यांनी माननीय कोपरगावचं पितृतुल्य दैवत बिपिनदादा कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे आज मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो आणि नेहमीच दादांनी दिलेली प्रेरणा, हार गुच्छ घेतल्यापेक्षा सामाजिक उपक्रम तुम्ही राबवा. शालेय साहित्य असो, आरोग्य केअर असो, सामाजिक वृक्षारोपण असो वगैरे ह्या कार्याला दादांनी नेहमीच महत्त्व दिलं आणि त्यामुळं त्यांचा सार्थ अभिमान आम्हाला पण आहे. आणि आमच्या गावात आज हे शिबिर डॉक्टर साहेबांनी घेतलं, त्यांनाही धन्यवाद देतो आणि दादाला 65व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आज आमचे आदरणीय मित्र डॉक्टर विजयरावजी काळे साहेब यांनी सर्वरोग निदान शिबिर व आरोग्य हिताचे जनजागृती शिबिर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये घेण्याचा हा उद्देश म्हणजे आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब यांचा 65वा वाढदिवस. ज्यावेळेस आपण एखाद्या सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करतो तर त्याच्या निश्चित आशीर्वाद त्या व्यक्तीला लाभत असतात. आदरणीय दादांचेही काम उत्तुंग असल्याने डॉक्टर साहेबांनी त्याच हेतूने हे काम करण्याचे ठरवले. त्यामुळे मी डॉक्टर विजयराव काळे यांचे विशेष आभार मानतो आणि आदरणीय दादांना खूप खूप वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो. उज्ज्वल भविष्यासाठी योग्य कॉलेजची निवड करताय? मग आपल्या कोपरगावातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची 62 वर्षांची परंपरा असलेल्या KJ सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आजच प्रवेश निश्चित करा. कला, वाणिज्य विज्ञान, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, AI अँड ML, डेटा सायन्स यांसह विविध पदवी अभ्यासक्रम उपलब्ध. तसेच MSc, MCOM, MA आणि PhD संशोधन केंद्रांची सुविधा. 300हून अधिक विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट्स, अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, स्वतंत्र वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य. KJ सोमय्या कॉलेज, कोपरगाव. शिक्षण, गुणवत्ता आणि यशाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क 82 82 82 45 88. आजच आपला प्रवेश निश्चित करा.